डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो काय बाळासाहेबांचा पक्ष नाही, हे अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहे. हे नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. आणखी एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे. शिंदेंच्या दिल्ली वारीवरून पुन्हा चर्चांना उधाण आलंय. ठाकरेंच्या खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली. खासदारांचा आकडा वाढवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील. शहा मोदींनी सर्वांची मांजर केली आहे. शिंदे गटामध्येच ऑपरेशन सुरू आहे. काहीतरी घडतंय, खदखदतंय तर केले तुका आणि झाले माका अशातली गत आहे. संजय राऊतांनी हा हल्लाबोल केला. शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत. मांजर आणि सत्ता आणि पैसे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तपास यंत्रणा आहे, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे. त्याचा गैरवापर करून अमित शहा दाखवतात. या दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे जे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात किंवा परागंदा त्यांना व्हावा. या दिल्लीतून कधी ना कधी प्रत्येकाला जावंच लागतं. ती दिल्ली कोणाची नाही. दिल्लीमध्ये बसल्यावरती अशा अनेक माहिती येत असतात. त्या माहित्यांचं संकलन मी कोणाचं नाव घेणार नाही. कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही किंवा कोणावरती चिखलफेक करणं, आरोप करणं हे योग्य नाही अशा प्रकारे राजकीय दृष्ट्या. पण काहीतरी घडतंय, खतखततंय आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. हा, केले तुका आणि झाले माका असे आमच्या कोकणामध्ये म्हण. ते काहीतरी करायला जातंय ते त्यांच्यावरती उलटू शकतो. बातमी नाशिकमधून. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातला अटक करण्यात आलेली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात क्राईम ब्रांचनं अटक केली.